तर मित्रांनो, आत्ता आपण माझ्या एका नवीन म्युझिक अल्बमचं आत्ता गाणं पाहणार आहोत. त्याचं आता गणेशपूजन झालं आहे आणि ही सगळी टीम माझी तयार आहे. टीममध्ये तुम्ही पाहू शकता इथं योगेश भोसले नावाचा अभिनेता आहे. तो इथे डान्ससाठी तयार आहे. त्याचा आता डान्स मूव्ह आपण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर स्नेहल मुंडे नावाची ही अभिनेत्री आहे. ती पिवळ्या ड्रेसमध्ये दिसते ही आहे आणि तुम्ही बघू शकता की किती मेहनत लागते एक अल्बम करण्यासाठी, एक म्युझिक व्हिडिओ शूट करण्यासाठी. हा बरोबर आमचा 11-11:30ला शूटिंग सुरू झालं होतं. कडक उन्हामध्ये मे महिन्याचं ऊन होतं आणि या कडक उन्हामध्ये ही सगळी नटमंडळी, ही सगळी डान्सर्स हा प्रॅक्टिस करत आहेत आणि फायनल टेक देत आहेत. तर फायनल टेकसाठी आता माझे कॅमेरामन मध्ये आले. त्यांनी ब्लॉग बघितलेला आहे, कसं काय कोण करतं आहे ते सगळ्यांनी तयारी दाखवलेली आहे. योगेश मागच्या कलाकारांना सांगतो आहे की काय करायचं, कसं करायचं आहे आणि स्नेहल पण उभी राहिलेली आहे की आता मी जो ब्लॉग सांगितला आहे त्यांना, त्याच्यावर त्यांना रिॲक्शन द्यायचे आहेत आणि कोरस तयार आहे, हिरो तयार आहे, हिरोईन तयार आहे. तर बघूया. इथं मध्येच माझा मेकअप पण आला. तो आमचा नवीन परमार, तोही बिचारा तयारीतच आहे की बाबा कुठे काही घाम नाही आला पाहिजे, कुठे काही छान दिसलं पाहिजे आणि माझा हिरो डान्सच्या स्टाईलमध्ये तो बिचारा मग्न आहे. तर असो, बघा की किती मेहनत लागते. कुठलंही एक म्युझिक अल्बम, एक म्युझिक व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला इतक्या वेळेस एक छोटा शॉट आहे त्याला किती रिटेक द्यावे लागतात. बघितलं, ही सगळी मुलं, आता हा तो सांगतो की याला काहीतरी फाटलेलं आहे मागे. ही सगळे मिळेल त्या सावलीमध्ये झाडाखाली जाऊन मुलं बसलेली आहेत. इकडे हिरो आणि हिरोईन मात्र उन्हात आहे, बाकीची मुलं सगळी उन्हात आहेत. ते तयारी करत आहेत की आता तरी टेक ओके होईल, हा तरी ओके होईल. स्नेहलनी सुरुवात केली आहे, योगेशनी सुरुवात केली आहे आणि हा ब्लॉक होता. तर त्या ब्लॉकसाठी पाहू शकतो आपण इथे हा ओके नाही झाला टेक. परत एकदा तो टेक करण्यासाठी तयारी दाखवलेली आहे स्नेहल आणि योगेशनी. तर बघूया आता काय होतं आहे ते, की हा टेक कधी ओके होतो आहे. झाली आहे, बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली आहे. झाला. आता हा लाँग शॉट झाला होता. आता हा क्लोज, आता स्नेहलचा क्लोज लावलेला आहे, ज्याला आम्ही OS शॉट असं म्हणतो. तर इकडे स्नेहलचे आता क्लोज चालू आहेत आणि योगेशचा बॅकनी चालू आहे. योगेश आणि स्नेहल हा एक शॉट झाला. त्याचबरोबर दुसरा टेक पुन्हा घेण्यात आलेला आहे, कारण मला तिचे एक्सप्रेशन्स चांगले पाहिजे होते स्नेहलचे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा तो टेक करण्यासाठी मी प्रयत्न केला. पुन्हा काहीतरी चुकलं, पुन्हा तो टेक करावा लागला. खरं तर गाणं असतं फक्त 3.5-4 मिनटाचं असतं, परंतु एक गाणं करायला ॲटलिस्ट एक अख्खा दिवस द्यावा लागतो, किती फास्ट काम केलं तरी. तर बघू शकता इतक्या उन्हामध्ये हे हिरो आणि हिरोईन एक छोटे शॉट्सचे किती वेळा रिटेक देत आहेत. झाला, स्नेहलचा शॉट परफेक्ट झालेला आहे. आता योगेशचा क्लोजअप आम्ही लावलेला आहे. आता योगेशवर कॅमेरा असणार आहे आणि योगेशची तयारी चालू झाली आहे की आता योगेश तयार आहे की काय, जो आत्ता मी त्याला अंतरा सांगितला होता तो कसा करायचा. झालं, त्यालाही कळलं की नाही मला काहीतरी चुकतं आहे. त्यामुळे मी त्याला कट म्हटलं आणि पुन्हा एकदा सांगितलं की ओके चला ब्लॉक करा आणि पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. तुम्हाला हे माहितीसाठी म्हणून सांगतो, हे गाणं कुठलं माहिती आहे का? हे गाणं प्रचंड गाजलं होतं. या टाईपची गाणी खूप गाजली होती. मी आहे पाटलाचा लेक, मी काय बी करेल, या टाईपचं हे गाणं आहे. आणि पाटलाचा लेक असल्याकारणानं त्याच्या अंगावरचं जे कपडे आहेत, त्याच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन आहे. आता हा थोडासा एक वेगळा ब्लॉक लावलेला आहे, कारण सगळ्या अँगलनी एक शॉट हा शूट करतो. आता स्नेहलच्या पॉईंट ऑफ व्ह्यू योगेशचा आम्ही क्लोज लावलेला आहे, तर आता त्याचे क्लोजअप आम्ही घेतो आहे. खरं तर प्रत्येक वेगवेगळ्या अँगल्सनी आपण शूट करत असतो, कुठलीही फिल्म असो, कुठलंही गाणं असो, आणि हे खूप अवघड असतं. अवघड याच्यासाठी नाही की कलाकार कसे आहेत किंवा कॅमेरा, सगळे तयारीचे आहेत. हा खूप चांगला कलाकार आहे योगेश. स्नेहलसुद्धा खूप चांगली कलावंत आहे, परंतु सगळं वातावरण, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे.
आता जेव्हा ती मुलगी बाहेर पळून जाते तेव्हा ती गेल्यानंतर तिकडे काय करते ते सुद्धा दिसलं पाहिजे. तुम्ही बघू शकता इथं पुन्हा एकदा ह्या सगळ्या मुली पळून आलेल्या आहेत. पुन्हा एकदा हिरोईन आली आहे. पुन्हा एकदा तेच ॲक्शन्स ती करते, हसण्याचे ॲक्शन्स करते आहे आणि पुन्हा एकदा डान्स करायचा आहे. पण हे सगळं जरी दिसायला सोपं असलं ना, हे त्या रिदममध्ये बसलं पाहिजे. ती ॲक्टिंग करणं त्या रिदममध्ये करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे हे सारखे वारंवार रिटेक होत असतात. तर 1 रिटेक झाला, 2 रिटेक झाला, 3 रिटेक झाला, ही बिचारी कंबर हलून हलून थकली आणि पाहूया किती वेळा अजून हे रिटेक होत आहेत. पुन्हा काहीतरी चुकलं, पुन्हा बिचारी वैतागली. पुन्हा आता हिरोईनची एंट्री आहे, पुन्हा तिची एंट्री झाली आहे. पुन्हा आता तरी असं अपेक्षा करूया की आता तिचा शॉट ओके होईल आणि अशा पद्धतीने हिचा हा शॉट बहुतेक ओके झालेला आहे असावा अशी अपेक्षा आहे. वैतागलेत बिचारे. तर मित्रांनो, जे शूटिंग ज्यांनी पाहिले त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. परंतु ज्यांना शूटिंगमध्ये फारसा इंटरेस्ट आहे, फक्त आवडीने हौशीने येतात बघायला, ते म्हणतात की ह्यांना वेळ लागले का, एकच शॉट 4-4 वेळा 5-5 वेळा का करतायत. कारण त्याच्यामागे खूप गणितं असतात. बघणाऱ्याला प्रचंड कंटाळा येतो, परंतु करणाऱ्याला कंटाळा येणं, कारण त्यांना माहिती आहे काय चुकलेलं आहे. ही सगळी पोरं बसलेली आहेत. आता एंट्री आमची हिरोची वेगळी एंट्री आहे, तर ती एंट्री आता हिरो घेणार आहे. त्याच्यासाठी यांना इथं बसवलं आहे. तो हा हिरो आला आहे, सगळे मुलं उठलेले आहेत आणि आता पुन्हा दुसरा अंतरा सुरू झालेला आहे. त्यांनी पुन्हा एकदा ती हिरोईन बघितलेली आहे, हिरोईनच्या जवळ गेलेला आहे आणि पुन्हा एकदा अशा नोटा उचलल्या आहेत आणि टाकलेल्या आहेत. तर प्रत्येक गाण्यामध्ये काहीतरी वेगळे शॉर्ट्स, काहीतरी वेगळं गोष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो, ज्याच्यामुळे थोडीशी स्टोरी लाईन त्याच्यामध्ये गाण्यामध्ये दिसेल आपल्याला, या दृष्टीने आपण करत असतो. पुन्हा एकदा भर मे महिन्याच्या उन्हाळ्यामध्ये, भर उन्हामध्ये सगळे खरं तर घामाघूम झालेले आहेत आणि हा शॉट चाललेला आहे. हा पुन्हा एकदा वारंवार मागे पुढे. हा मध्येच माझा कॅमेरामन आहे. हा कॅमेरामन आला, त्यांनी बघितलेलं आहे की काय किती ऊन आहे, काय त्याला फिल्टर लावले पाहिजे का, किंवा त्याला कुठला लेन्स वापरला पाहिजे, त्याची ही तयारी चालू आहे. कारण जेव्हा ऊन जास्त असतं तेव्हा लेन्सेस त्याला फिल्टर्स लावावे लागतात, लेन्स बदलावे लागते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात. त्याच्याशिवाय तो ब्लॉग किंवा तो शूटिंग, ते पिक्चर ते व्यवस्थित येत नाही. झालं, पहिला अंतरा झालेला आहे. आता यानंतर हिरोईनचे काही क्लोज घ्यायचे आहेत. तर हिरोईन्सला मी एक्सप्रेशन्स द्यायला सांगितले होते. ते एक्सप्रेशन्स ती कसे देते, ते 2-3 शॉट तिचे नक्कीच झालेत. जे मला पाहिजे होते ते ह्याच्यामध्ये अजिबात मिळालेले नाही आहेत. पण ठीक आहे, प्रत्येकजण वेगवेगळा असतो. डायरेक्टरला माहीत असतं की कुठला शॉट कसा कुठं एडिट होणार आहे, काय दिसणार आहे, कसं दिसणार आहे, हे दिसतं. आणि इथंसुद्धा तुम्ही बघताय की इथं क्लोजअप लावलेला आहे, पण तो शॉट ओके झाला. हे होत असताना अचानक या सिनेमामध्ये, या गाण्यामध्ये एक वेगळी हिरोईनसुद्धा आहे. तिची एंट्री आत्ता अचानक झाली. मलाही माहीत होतं हिची एंट्री अशी होईल, कारण मी तिकडे झाडाच्या पलीकडे बसलो होतो मोबाईलवर बोलत. ब्रेक झाला होता आणि मी बघितलं, अरे बापरे, येतं ही कोण आली. ओके, तर ठीक आहे. नंतर हिरोईन आली आणि तोपर्यंत आपल्या योगेशचं काम चाललेलंच होतं, डान्सचं प्रॅक्टिस करण्याचं. ब्लॉक लावलेला आहे आणि पुन्हा एकदा माझे कॅमेरामन आहे. माझे डान्सचा कार्यक्रम ब्लॉक लावलेला आहे. माझे कॅमेरामन रेडी आहे, माझे सगळे कलाकार रेडी आहेत आणि योगेश पण रेडी आहे. हा लोकेशन वेगळं आहे आणि इथं वेगळे शॉट्स लावलेले होते. तर ते चालू झाले आहेत पुन्हा एकदा की टेक्निकल काही ना काही प्रॉब्लेम असतात. जरी हिरोईननी चांगलं केलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पुढचा शॉट होता दुसरीकडे, दुसऱ्या हिरोईनची एंट्री त्याच गाण्यामध्ये होती. असं एक सिंहासन बनवलं होतं पाटलाच्या पोरासाठी. तो बिचारा मागे बसलेला आहे, त्याच्यावर हा पाटलाचा पोरगा बसलेला आहे आणि हिरोईन तयार आहे. तर बघूया की याचे किती रिटेक होतात. कारण भर ऊन जवळजवळ 3:30-4 वाजले होते आणि 4च्या सुमाराससुद्धा ऊन चांगलं होतं, मे महिन्याचं ऊन होतं. परंतु मला त्या मुलाची खूप गोष्ट वाईट वाटली होती, कारण त्याला बिचारायला विनाकारण मागं बसवलं होतं आणि त्याच्या अंगावर योगेश बसला होता. त्याच्यामुळे बाप रे, त्याला काय सहन करायला लागला असेल त्याचं माहिती आहे. 10 रिटेक झाले तर 10 वेळेस तो योगेश त्याच्या अंगावर जाऊन बसलेला होता आणि 10 वेळेस हे टेक घेतलं. पण याच्यामध्ये आमचाही काही दोष नव्हता, कलाकाराचाही काही दोष नव्हता, कोणाचाच दोष नव्हता. सगळ्यांना कळत होतं की काय ब्लॉक लावलं, काय करायचं आहे. आणि या नवीन हिरोईनची एंट्रीसुद्धा झाली आहे. ही नवीन हिरोईननीसुद्धा खूप छान काम केलं याच्यामध्ये.
तर अशा पद्धतीने पहिला शॉट झाला, दुसरा शॉट आता होईल. असे कमीत कमी प्रत्येक शॉटला आपण कमीत कमी 4 ते 5 रिटेक करतच असतो. तर मित्रांनो, ज्यांना कुणाला या क्षेत्रामध्ये यायचं आहे, आपल्याला वाटतं की नुसते आपले एक्सप्रेशन दिले, चेहऱ्यावर चांगले हावभाव दिले तर लगेच काम होत होतं, असं नाही आहे. अभिनय काय असतो, अभिनय किती महत्त्वाचा असतो हे खूप महत्त्वाचं असतं आणि तो शिकणं किंवा त्याची रिहर्सल करणं ती आपल्या अंगात असणं खूप गरजेचं असतं. हे अजिबात सोपं नाही आहे की कलाकार आला, त्याने आपला डान्स केला आणि लगेच व्यवस्थित झालं. कारण कुठलाही डान्स, कुठलाही परफॉर्मन्ससाठी चांगले कलाकार लागतातच लागतात, त्यासोबत चांगले डायरेक्टर पण लागतात. हे माझे अजून एक डायरेक्टर, 2 डायरेक्टर होते, ते आमचे एक डान्स डायरेक्टर होते, दळवी आणि आमचा नवीन परमार किशोर दळवी होता. त्यांनीच हे सगळे कंपोजिशन केलं होतं आणि मी डायरेक्टर होतो. आता योगेशचे काही क्लोज लावले होते, योगेशचं क्लोजसुद्धा पाहिलं तुम्ही गाण्यामध्ये बघू शकता की कधी लाँग शॉट दिसतो, कधी क्लोज दिसतो, कधी मिड शॉट दिसतो. तर हे सगळं प्रत्येक शॉट हे वेगवेगळ्या करावे लागतात, वेगवेगळ्या वेळेस शूट करावे लागतात. हे तेव्हाच कुठलंही गाणं यशस्वी होतं. लोकांना पाहताना असं वाटतं की यार काय एक 4 मिनटात गाणं झालं की लगेच सुरू होतं की गाणं चांगलं आहे की वाईट आहे. आवडलं तर त्याला खूप कौतुक मिळतं, नाही आवडलं तर त्याला शिव्या पण मिळतात. असो, शेवटी प्रेक्षक आहे आणि आम्ही कलाकार असतो. आम्ही प्रत्येक गोष्ट कलाकाराला आवडेल, आणि प्रेक्षकांना आवडेल हे सुद्धा बघत असतो. आता मगाची ती हिरोईन पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजमध्ये येते, कारमधून तिने एंट्री घेतलेली आहे. ही पुन्हा एकदा स्नेहल इथं एंट्री आली आहे. तिचे हे शॉट्स आम्ही घेतलेले आहेत, कारण हे सगळे वेगवेगळे शॉट्स असतात. त्याला मॉन्टाजेससुद्धा आम्ही असं म्हणतो. हे सगळे वेगवेगळे शॉट्स आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शूट करत असतो आणि ते नंतर सगळे एकत्रित एका गाण्यामध्ये केले जातात. तर मित्रांनो, हे गाणं तुम्हाला पाहायचं असेल ना की नक्की, हे तर शूटिंगचं पार्ट आहे, रॉ सगळं तुम्ही पाहताय. पण जेव्हा एडिटेड गाणं तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच फाउंटेन म्युझिक कंपनीसाठी आम्ही हे गाणं केलेलं आहे आणि या गाण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्कीच दिलेली आहे. तर तुम्ही ते गाणं हे व्हिडिओ बघण्याच्या अगोदर कदाचित बघितलं असेल किंवा हे बघून झाल्यानंतर तुम्ही ते गाणं जाऊन बघा की किती मेहनत लागते या सगळ्या गाणं बनवायला. ते गाणं आहे फक्त 3.5-4 मिनटाचं गाणं आहे, परंतु हे 4 मिनटाचं गाणं बनवायला हे इतके सारे कलाकार आणि सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आम्ही वेगवेगळे शॉट्स, अँगल्स घेत असतो आणि त्याच्यावर ते शूटिंग करत असतो आणि तेव्हा कुठलंही यशस्वी गाणं बनत असतं. तर नक्कीच अशी अपेक्षा आहे की या गाण्याचे ब्लॉग्स तुम्ही बघू शकता की इतके छान ब्लॉग्स लागलेले आहेत आणि हे गाणंसुद्धा तुम्हाला नक्की आवडलं असेल. मागे मुद्दामून हा लाईट आम्ही ठेवलेला आहे की जो वाटतं की सूर्य प्रकाश देतो की काय. हे लाईटिंगचे प्रॉब्लेम गोष्टी असतात. लाईटिंग कशी करायची, ब्लॉक काय लावायचा, आर्टिस्ट कोण ठेवायचे, कोरस कसे नाचवायचे, या सगळ्या गोष्टी असतात. कारण एक गाण्याच्या मागं एका व्यक्तीचा नाही हात तर 10 लोकांचा हात असतो. मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस आणत असतो. कारण मला हा व्हिडिओ मी 10 वर्षापूर्वी शूट केलेला आहे आणि 10 वर्षापूर्वी हे गाणं रिलीज पण मी केलेलं आहे. तुम्ही जर तारीख बघितली गाण्याच्या रिलीजची तर 10 वर्षापूर्वीचा आहे. पण आत्ता अचानक मला तो माझ्या हार्ड डिस्कमध्ये सापडल्यामुळे हा व्हिडिओ मेकिंगचा व्हिडिओ मी केलेला आहे. परंतु जो ओरिजिनल गाण्याचा व्हिडिओ आहे, जो ह्याच गाण्याचा शूटिंगचा व्हिडिओ, त्याची लिंक मी स्क्रीनवर दिलेली आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते नक्की जाऊन बघा. या गाण्याच्याबद्दल तुम्हाला काय मत आहे, कसे वाटले आमचे कलाकार, कसा वाटला हा संपूर्ण व्हिडिओ हे नक्की सांगा. आणि मित्रांनो, एक सांगायला अतिशय वाईटही वाटतं आहे, स्नेहल नावाची जी आमची हिरोईन होती ती अचानक आमच्यातून निघून गेलेली आहे. स्नेहल, वी मिस यू. काही कारणास्तव मला सांगायचं नव्हतं पण बोललो. सो सॉरी फॉर दिस. एक चांगली कलावंत होती आमच्यासोबत आणि हा शेवटी केक कटिंगचा, तलवारीने केक कापतो हा पाटलाचा लेक आणि मग 2 पोरींबरोबर लफडे करणारे हे 2 माझे कोरिओग्राफरच्या आजूबाजूला जे मध्ये त्यांची स्पेशल एंट्री दिली होती आणि त्यांच्या एंट्रीनंतर त्या दोन्ही पोरी एकत्र येतात आणि नंतर त्या पाटलाच्या लेकाचा काय हाल करतात हे नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच स्क्रीनवरचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जितेंद्र वाईकर माझं नाव आहे, यांना आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.